फॅट मध्ये पण दोन प्रकार आहेत, जसं की हेल्दी फॅट आणि अनहेल्दी फॅट. ते हेल्दी फॅट म्हणजे असे फॅट जे बॉडीमध्ये पुन्हा स्टोअर होण्याचे चान्सेस कमी आहेत, बट फॅटला पण खूप सारं कार्य आहे. जर हेल्दी फॅट्स बद्दल सांगायचं झालं तर नट्स अँड सीड्स आर द रिचेस्ट सोर्स ऑफ हेल्दी फॅट. जे हेल्दी आहे ना प्रोटीन मध्ये, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली काही फॅट पर्सेंटेज टाकलेलं आहे. जसं जर का तुम्हाला सांगायचं झालं, इंडियामध्ये मोस्ट डेअरी कन्झम्पशन केलं जातं. डेअरी फूड आयटम्स आपल्या डाएटचा पार्ट आहे. पनीरमध्ये जितकं पर्सेंटेज प्रोटीन आहे तितक्याच प्रमाणात फॅट देखील आहे. इव्हन अंड्यामध्ये देखील जितकं प्रोटीन आहे तेवढ्याच मिळतं जुळतं फॅट देखील आहे. प्रत्येक प्राणीजन्य पदार्थामध्ये प्रोटीन आणि फॅट इक्वली. सो हे सगळे हेल्दी फॅटचे सोर्सेस आहेत. फॅटच्या बाबतीत कसं आहे की 1 ग्रॅमला 9 कॅलरी. सो फॅट गिव्स यू सटायटी. तुम्हाला जर का वारंवार भूक लागण्याची समस्या असेल, नेहमी लक्षात घ्या तुम्ही आहारात फॅट मिस करताय. तृप्ततेची भावना जी येते ती फॅट खाल्ल्यानंतर येते. सो हेल्दी फॅट जर तुमच्या आहारात असतील तर त्या बाबतीत तुम्हाला इतकं घाबरावं नाही लागत इतकं अनहेल्दी फॅट्स. आता अनहेल्दी फॅट्स मध्ये काय आलं, असे फॅट जे ऑइल बेस आहेत, जसं की जेवढ्या प्रकारचे तेल आहे, भले मग तुम्ही कुठलं तेल खाताय. अनहेल्दी फॅट मध्ये तुम्हाला काय टाळायचं तर ट्रान्स फॅट जे डीप फ्राईड प्रोडक्ट मधून मिळतात किंवा मार्गरीन बेकरी प्रोडक्ट मधून मिळणारं फॅट, हे अनहेल्दी फॅट.